ठिकाणी आता या शिवसेनेबरोबर यावं आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकजूट होऊन हा संपूर्ण जिल्ह्यावर चांगल्या पद्धतीचा या पक्ष संघटनेची वाढ निर्माण करून आपला दबदबा तयार करावा असं मला वाटतं. बाळासाहेब ठाकरेंच्या आचार विचारावर तुमची वाटचाल आहे, मग असं असताना माऊलीशेठ खंडागळे तुमच्या सोबत का पुढे येतील ना भविष्यात? जे राहतील त्या सेकंड खात्री आहे तुम्हाला ती तुमच्या? मला सगळ्यांचीच खात्री वाटते. मला वाटतं भविष्यामध्ये उद्धवजी पण आमच्याकडे येतील. आम्हाला कुणाबद्दल दुमतच नाही ना. आम्हाला असं वाटतं सगळे आमच्याबरोबर असले पाहिजे, आम्ही सगळ्यांबरोबर असलो पाहिजे. एकीकडे आस्था आहे असं म्हणतात, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलतात. बाबू पाटे यांनी 2 वेळा तुमच्या पक्षाचं काम केलं नाही, तुमचं काम केलं नाही, तरी बाबूराव यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेताय. अगोदर काही सेटिंग होतं का नेमकं काय? बघा साहेब, तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. आपण सगळी मंडळी ना हे जनतेचे सेवक आहोत. पद, खुर्च्या, पक्ष या गोष्टी नामांतराच्या आहेत. पण बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी विसंगत झाले, विविध पक्षात जरी गेले, ते एका या प्लॅटफॉर्मवर यायला त्यांना कोणी अडवू शकत. गमतीचा भाग म्हणून तुम्हाला सांगतो की मातोश्री आम्हाला सर्वांना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं मातोश्री वंदन हे आहे, लक्षात ठेवा. जे लोक पक्षातून बाहेर पडले, ठीक आहे, विचारधारेमध्ये एकमेकांच्या समजा विचारामध्ये फरक पडला असेल, कामाच्या पद्धती बदलल्या असतील, पण तो शिवसैनिक हा कुठलाच मातृश्रीपासून लांब नाही. प्रश्न वेळेला बाबूराव आणि सगळ्या त्यांच्या सहकार्यांचा आमची मैत्री कायम होती आहे, ती राहणारच आहे. काम करत असताना त्यांचा या सगळ्यांचा एकच होरा आहे की जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांची जास्तीत जास्त कामं व्हायला पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. त्यामुळे मला एक सुस्पष्ट सांगायचं आहे आपल्याला की हे फोडाफोडीचं राजकारण नाही, हे समन्वयाचं राजकारण आहे. आणि समन्वयाचं राजकारण करायला महाराष्ट्रामध्ये, आमच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये खूप समन्वयाचे राजकारण लोकांनी केले. आम्ही तर त्यातले फार छोटे घटक आहोत. मग आम्हाला असं वाटतं की काय भलं आहे आमच्या तालुक्यासाठी, तर तालुक्याच्या भल्यासाठी आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलो तर आपल्या सर्वांचा आशीर्वादाची गरज आम्हाला सगळ्यांना लागणार आहे, असं माझं. दादा, प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरच्या एका मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने काल छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत अवमानास्पद वक्तव्य केलं. काल सर्व चॅनेलला त्या संदर्भातल्या बातम्या चालू होत्या. आपली भूमिका काय? उद्याच्या विधिमंडळामध्ये हा महाराष्ट्राचा ज्या पद्धतीने शिवभूमीचा एक आवाज म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं, तर मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की उद्याच्या असलेल्या विधिमंडळामध्ये हरकतीच्या मुद्द्यावर, म्हणजे पहिली हरकत बोटवर करून आणि अध्यक्षांना सांगणार की त्याच्यावर सभागृहात तुम्ही अर्जंट करा आणि हा मुद्दा पहिला घ्या की ज्यांचा जन्मही झाला नाही त्या काळामध्ये त्यांना काय अधिकार आहे या सर्व महापुरुषांवर बोलायचा. इथून पुढे कायदा करा. जो कोणी असलेल्या महापुरुषावर बोलेल त्याला कुठलेही सबब न सांगता त्याला किमान कमीत कमी 1 वर्षाचा कारावास व्हायला पाहिजे. हा कायदा करायला हवा आम्ही, आणि मी फार आग्रही राहणार आहे. त्याला संरक्षण दिलं जाते राज्य सरकारकडून. कायदा केल्यानंतर कुणाला संरक्षण मिळणार नाही. कायदा करायला आम्ही सगळे आमदार आता सहभागी होऊ आणि कायदा करायचं कोणी असू द्या. उद्या कुठलाही माणूस ज्याचा जन्मच नाही, आता 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा जन्म, आता छत्रपती शिवरायांचा कार्यकाळ ज्या बाबाला माहितच नाही त्यांनी छत्रपती काय बोलावं? महापुरुषा बोलायचा अधिकार दिला कोणी? तुम्ही निषेध करणार का त्या व्यक्ती? निषेध नाही, कायदा करून सगळ्यांना आतमध्ये घालणार. जा सगळ्यांनी आतमध्ये 1 वर्ष कारावास करा.